जागा आहेत, 6 वॉर्ड आहेत. कोणत्याच वॉर्डात बंडखोरीचा काही विषय राहिलेला नाही आहे. जेवढे कार्यकर्ते अपसेट होते किंवा नाराज होते त्यांच्याबरोबर चर्चा करून ह्या सगळ्यावरती समाधानपूर्वक आमची चर्चा झालेली आहे आणि आता कुठच्याही प्रकारची बंडखोरी किंवा नाराजी राहिलेली नाही आहे. काल आपण बघितलं असेल तर कालही काही आमचे साथी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले त्यांनी ते विड्रॉ केलेले आहेत आणि त्यामुळे आता कुलाबा विधानसभेत भारतीय जनता पक्षात अंतर्गत कुठच्याही प्रकारची नाराजी किंवा बंडखोरी उरलेली नाही आहे. साहेब, संजय राऊतांचा थेट आरोप आहे आज प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या आलेली आहे की तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर केला आहे, दबाव वाढवला आणि अनेकांकडनं अर्ज न भरून देता ते डिस्क्वालिफाय केले. मला अशीच अपेक्षा होती संजय राऊतांकडनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं. त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपला पराजय आपल्याला स्पष्टपणे दिसतो त्यावेळेला आपण अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून कुठची तरी स्वतःच्या पराजयासाठी कारण शोधायचा प्रयत्न करत असतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे. संजय राऊतांना त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करत असतात. या ठिकाणी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, वारंवार असं सांगण्यात येतं की अध्यक्षांनी उमेदवारांना धमक्या दिल्या, नॉमिनेशन पेपर्स फाईल करायला दिले नाहीत. मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या ऑफिसमध्ये निवडणूक कार्यालयात 5 वाजता सगळे जेवढे आतमध्ये होते त्या सगळ्यांना घेतलं गेलं. जे वेळेत आले नाही त्यांना बाहेर ठेवण्यात आलं. त्यात भारतीय जनता पक्षाच्या पण काही उमेदवारांना आपला अर्ज भरता आला नाही. वॉर्ड क्रमांक 212च्या आमच्या उमेदवार होत्या, त्यांना त्यांचा फॉर्म भरता आला नाही. त्यामुळे मी काय स्वतःच्या पक्षाचे फॉर्म भरण्यापासून कोणाला थांबवणार आहे का? त्यामुळे हा कायदा सगळ्यांसाठी समान आहे. ज्यांना रडीचा डाव खेळायची सवय आहे ते अशा प्रकारची कारणं सादर करत असतात. मग मी तेच विचारतोय, जाणीवपूर्वक काय मी भारतीय जनता पक्षाचे फॉर्म भरण्यापासून थांबवू शकतो का? त्यामुळे हे बेनबुडाचे आरोप आहेत. ज्यांच्याकडे उमेदवार शेवटपर्यंत नव्हते, ज्यांनी 1 आणि 2 वाजता उमेदवारांना AB फॉर्म दिला आहे, ते कसे अपेक्षा करतात बिचारे उमेदवार 5च्या आत येऊन कसे काय फॉर्म भरणार? तुम्ही रात्री 2 वाजता लोकांना AB फॉर्म देतात आणि सांगतात उद्या सकाळी जाऊन अर्ज भर. यात चूक तुमची आहे. तुम्ही तुमच्या कार्यकर्ते आणि उमेदवारांबरोबर चुकीची भूमिका घेतलेली आहे. तुम्ही जर वेळेत त्यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित त्यांना त्यांची उमेदवारी अर्ज भरता आले असते. आरोप जो केला जातोय की गेले 4 दिवस झाले तुम्ही राजकारण प्रक्रियेत सक्रिय झाले. राऊत म्हणतात निष्पक्षपणे अध्यक्षांनी काम केलं पाहिजे. कमळाबाईचं उपरणं घालून तुम्ही फिरताय, हे योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. ज्या वेळेला मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून माझी भूमिका बजावत असतो त्यावेळेला मी संपूर्णपणे विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनच माझं काम करत असतो. ज्या वेळेला मी माझ्या मतदारसंघात काम करत असतो त्यावेळेला मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या जनतेला न्याय द्यायचं काम करत असतो. त्यामुळे संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये. त्यांनी पहिली एक जबाबदार नागरिक कसा असावा याची थोडी शिकवणूक घ्यावी आणि मग हे सगळं बोलावं. 225 मधली जी लढत आहे ती आता मैत्रीपूर्णच असणार आहे, काय नेमकं ठरलंय? 225 वॉर्ड जो आहे त्यात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत हर्षिता नार्वेकर. त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे साहेबांच्या उमेदवारांनी पण अर्ज भरलेला आहे असं मला वाटतं काही मुंबईतल्या मतदारसंघात दिसून येत आहे. आणि म्हणून इकडे मैत्रीपूर्ण लढत झाली तरी आमची तयारी आहे, आम्हाला काय अडचण नाही आहे. ही जागा आम्ही किमान 10 ते 12 हजार मताच्या मताधिक्याने निवडून आणणार. मराठी वाद हा आवर्जून केला जातोय. जर याचा कॅल्क्युलेशन धरलं तर भाजपला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फटका बसला असं तुमचं कॅल्क्युलेशन? भारतीय जनता पार्टी ही कोणतीही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरतीच लढते. मुंबईत झालेला अभूतपूर्व विकास हा केवळ मराठी किंवा गैरमराठी लोकांसाठी नाही, मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा फायदा झालेला आहे. आणि म्हणूनच कोस्टल रोड असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, मेट्रो नेटवर्क असेल, महानगरपालिकेने कॉन्क्रिटायझेशन केलेले रस्ते असतील, असे अनेक कामं जी महायुतीने केली त्याच्या आधारावरती आम्ही निवडणूक लढत असल्यामुळे मराठी गैरमराठी हे सगळेजण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी राहतील
याची आम्हाला खात्री आहे. सर, मकरंद नार्वेकर ज्या विभागात उभे आहेत त्या वॉर्डमध्ये त्या ठिकाणी आता केवळ एक अपक्ष अर्ज दाखल राहिलेला आहे. काय वाटतं, विजय एकतर्फी दिसून येतं, बिनविरोध नाही, या निवडणूक होऊ शकते का? बिनविरोध होणार की नाही होणार याची मला काही कल्पना नाही, कारण सध्या तरी तिकडे 2 उमेदवार समोर असल्यामुळे तिकडे कॉन्टेस्ट होईल. परंतु हा कॉन्टेस्ट चॅलेंजिंग कॉन्टेस्ट नसणार हे स्पष्ट आहे. मकरंद नार्वेकर हे गेली 3 टर्म इकडे नगरसेवक म्हणून काम करत आहेत. त्यांचा प्रभाव खूप चांगला आहे या प्रभागात. त्यांनी अत्यंत चांगलं काम या प्रभागात केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय हा सोपा आणि सरळ आहे असं जनमत आहे. सर, विरोधकांचा आरोप तुमच्यावर परत एकदा जोरदार दिसतो की परिवारवाद हा दाखवण्यात आलेला आहे. नार्वेकरांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरती सुद्धा उत्तर दिलेलं आहे आणि संजय राऊत यांनी जोरदार टीका केलेली होती नार्वेकरांवर. मात्र राहुल नार्वेकरांनी संजय राऊतांनी मला शिकवायची गरज नाही, मला माझ्या जबाबदाऱ्या कळतात असं म्हटलंय. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काही उमेदवारांना दमदाटी केले अशा स्वरूपाचा आरोप आहे. तर हे सत्य नाही अशा स्वरूपाचं विधान संजय राऊतांनी केलेलं आहे. विधानसभा अध्यक्ष असल्याचा राहुल नार्वेकरांना विसर पडला अशी टीकाही त्यांनी केली होती.